महाराष्ट्राच्या राजकारणात आता ठाकरेंचा धमाका. शिवसेना पुन्हा जिवंत होतीये. उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक राज्य हादरवणार. मित्रांनो, तयार व्हा, कारण आता फक्त जल्लोष नाही तर सत्ता परत मिळवण्याची वेळ आलीये. महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या थेट मातोश्रीवरून आपल्यापर्यंत पोहोचतेय. शिवसेना पुन्हा जिवंत होणार. उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा निर्णय. ठाकरेंच्या निर्णयानं महाराष्ट्राचं राजकारण अखेर बदललं. उद्धव ठाकरेंनी अखेर या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घेतला सगळ्यात मोठा निर्णय. सामान्य शिवसैनिक देखील या निर्णयामुळे महाराष्ट्रात करतोय जल्लोष. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा नवीन मास्टर स्ट्रोक, तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेत. मित्रांनो, बातमी काय आहे सविस्तर जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि आपलं स्वतःचं नाव किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावापर्यंत पोहोचलाय हे आपणाला यूट्यूबच्या माध्यमातून समजून येईल. तेव्हा जाऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खेळी उद्धव ठाकरे यांनी खेळलेली आहे. 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील एखादी व्यक्ती राज्याच्या सर्वोच्च पदावर पोचली आणि महाराष्ट्राने देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं आणि उद्धव ठाकरेंवर भरभरून प्रेम केलं. मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे सारखाच, अशा मुंबईपासून तर ग्रामीण भागातील गल्लीगल्लीपर्यंत चर्चा सुरू झाल्या मित्रांनो. आणि आता मात्र उद्धव ठाकरे कामाला लागले असून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय. गेल्या काही काळापासून शांत वाटणारी ठाकरे गटाची शिवसेना आता नव्यानं जोमानं मैदानात उतरतीये. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णायक आणि धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना पुन्हा उभी राहणार, नव्या ताकदीनं राज्यभर संघटन मजबूत करणार आणि आगामी निवडणुकांमध्ये सत्तेवर परागमन करण्याचा निर्णय घेत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचं मात्र सगळीकडे स्वागत होत आहे. शिवसेनेचा अतिशय मोठा संघर्षमय कालावधी जर आठवला तर महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना तसा कालावधी कधीच नको असं दिसतं. 2022 मधील बंडखोरीनंतर शिवसेनेला अभूतपूर्व संकटाला सामोरं जावं लागलं. आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षातून बाहेर पडली. पक्षाच्या नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरून दीर्घ काळ न्यायालयीन लढा सुरू राहिला. या सगळ्या गोंधळामध्ये ठाकरे गटाची शिवसेना कमकुवत झाली असल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं. मात्र या काळात उद्धव ठाकरे यांनी संयम, शांतता आणि सातत्यानं लढा दिला आणि पुन्हा एकदा ठाकरेंनी नवीन मास्टर प्लॅन महाराष्ट्रात आखलाय. चित्र आता निर्माण होत आहे. आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी व्यापक रणनीती आखली आहे. या नव्या आराखड्यात संघटन बळकट करणं, नव्या नेतृत्वाला संधी देणं, तरुणांना मोठ्या प्रमाणात पक्षात सामावून घेणं आणि गावागावी संपर्क वाढवणं यावर भर देण्यात आलाय. राज्यभर दौरे, संवाद यात्रा आणि डिजिटल माध्यमांद्वारे जनतेशी थेट संवाद साधण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं घेतलाय. ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे की ही केवळ राजकीय लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि जनतेच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेचं आंदोलन, सभा आणि मोर्चे अधिक तीव्र होतील अशी शक्यता निर्माण होत आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह निवडणूक भागामध्ये कोणत्याही सभा घेतल्या नाहीत. त्यामुळे सामान्य शिवसैनिक अतिशय संतापला होता. परंतु आता मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची बातमी समोर येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. विशेषतः ग्रामीण भाग, शेतकरी, युवक, महिलांवर लक्ष केंद्रित करून संघटन मजबूत करण्याचा त्यांचा मानस आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठी माणसांचे हक्क या मुद्द्यांवर आता उद्धव ठाकरे आक्रमक होताना दिसतायत. शिवसेना पुन्हा जिवंत करण्यासाठी ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजूळ का हा मंत्र आपल्या शिवसैनिकांना आणि नेत्यांना दिलाय.
प्रत्येक तालुक्यात पक्षाचं कार्यालय, गावात शाखा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवण्याची शक्यता समोर येत आहे. नव्या नेतृत्वाला संधी देत असतानाच ठाकरेंच्या नव्या धोरणामध्ये तरुण नेतृत्वावर विशेष भर देण्यात आलाय. जुने अनुभवी नेते मार्गदर्शक म्हणून काम पाहतील, तर मैदानात उतरून संघर्ष करणारी नवीन पिढी पुढे आणली जाणार आहे. यामुळे सध्या शिवसेनेला अतिशय मोठा बळ महाराष्ट्रात मिळणार आहे. शिवसेनेमध्ये नवचैतन्य येणार असून पक्षाची प्रतिमा पुन्हा आक्रमक, जनतेच्या बाजूने लढणारी आणि महाराष्ट्र अभिमानी अशी निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय. शिवसेनेच्या या पुनरुज्जीवनामुळे महाविकास आघाडीला मोठं बळ मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय वाढवून भाजप शिंदे गटाला जोरदार टक्कर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ही आघाडी सत्तेत येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की आमचा लढा सत्तेसाठी नाही, तर सत्तेसाठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या सभांना, मेळाव्यांना गर्दी होत नव्हती. मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे मात्र उद्धव ठाकरे यांची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात येते, हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचा पुन्हा झालेला संघटनात्मक विस्तार, महाविकास आघाडीची मजबूत एकजूट आणि जनतेतील असंतोष हे सगळे घटक ठाकरे यांच्या बाजूने जात असल्याचं चित्र आहे. जर ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे युग सुरू होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून अनेक ठिकाणी जल्लोष, फडाके, बॅनर्स लावले असून शिवसेना पुन्हा उभी राहणार आणि ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचे बॅनर्स सध्या महाराष्ट्रात दिसू लागलेत. शिवसेनेच्या इतिहासामध्ये हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला मोठा निर्णय केवळ पक्षासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी काही महिने राज्याच्या राजकीय दिशा दर्शक ठरतील. महाराष्ट्र पुन्हा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येईल अशी शक्यता उद्धव ठाकरेंना वाटते. म्हणूनच आगामी काळात उद्धव ठाकरेंचे मोठमोठे निर्णय तुम्हाला देखील आवडतील. मित्रांनो, या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण देखील आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.